आनंदाची बातमी सरकारी अनुदान शासन निर्णय जाहीर 344 कोटी डीबीटीद्वारे थेट पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा होणार. होय, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा 10 जून 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय आलेला आहे. तर शासन निर्णय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2026-27 आर्थिक वर्षात मागणी सामाजिक सुरक्षा कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदान वेतनोत्तर लेखा शीर्षाखाली 3000 कोटी इतका नियतवन मंजूर आहे. तर वित्त विभागाच्या संदर्भाहीन 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मे 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव व महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये पुढे सांगण्यात आलेलं आहे की सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीने उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणीबाबत दक्षता घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तसेच सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ही महिला व बालविकास विभागाची राहील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तसेच अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या विभागाने उपलब्ध करून देण्यात यावे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद.